तर नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा विचार मनात आहे, पण 100 वेळा प्रश्न पडतोय सुरू करावा का नाही. तर अशाच लोकांसाठी म्हणजे जे खूप कन्फ्यूज आहेत पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी, तर याच प्रश्नाचं उत्तर आजच्या आपल्या व्हिडिओतून मिळणार आहे. आणि आजचा व्हिडिओ जे कोणी पोल्ट्री व्यवसाय सुरू करणार इच्छिता पण सुरू करावा का नाही त्यासाठी आहे. आणि सुरू करण्यासाठी पाहिजे असलेलं प्रॉपर नॉलेज हे मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायला हवं. तर व्हिडिओला सुरुवात करू. तर 1 वर्ष झालं, 6 महिने झाले आम्ही पैसे लावतोय, पण पाहिजे असं आम्हाला इन्कम भेटत नाही आहे. एखाद्या महिन्यामध्ये तर आम्हाला लॉस होत आहे. तर बऱ्याच लोकांचे असे प्रश्न असतात. अशा लोकांना वाटतं की आता आम्ही तोट्यात आहोत, पण असं काही नाही आहे. तुम्ही तर खूप नफ्यात आहेत. याचं कारण म्हणजे हे काम करत असताना सुरुवातीला तुम्हाला पाहिजे अशी रक्कम मिळाली नाही, म्हणजे इन्कम जरी मिळत नसलं तरी खूप मोठी गोष्ट तुम्हाला मिळते, ती म्हणजे अनुभव. तर अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे आणि खूप मोलाचा आहे. तुम्हाला जर अनुभव आला, म्हणजे तुम्ही जर 100 कोंबड्यांपासून सुरुवात केली आणि 100 कोंबड्या जर सांभाळताना तुमच्याकडून थोडंफार नुकसान झालं, सहन करावं लागेल. कारण तुम्हाला येतो तो अनुभव. म्हणजे चुकीतून माणूस शिकत जातो. याचऐवजी जर तुम्ही नंतर 5000 कोंबड्या सांभाळत असाल तर त्या सांभाळताना त्यांची कशी काळजी घ्यायची, त्यांचं संगोपन कसं करायचं हे तुम्हाला आधी समजलेलं असतं. आणि तिथं तुम्हाला उपयोगी येतो तो म्हणजे तुमचा अनुभव. या क्षेत्रामध्ये तुम्ही किती पण नॉलेज घ्या, किती पण मोठं ट्रेनिंग घ्या, पण जेव्हा तुम्ही ग्राउंडमध्ये येता आणि जेव्हा हा व्यवसाय तुम्ही सुरू करता आणि जेव्हा तुम्ही तुमचं नुकसान कमी करता आणि चांगलं प्रॉफिट तुम्ही मिळवता, तेव्हाच तुम्ही या व्यवसायामध्ये सक्सेसफुल आहात. तर 1.5 वर्ष झालं, तर सुरुवातीला 6 महिन्यापर्यंत मला तर 0 प्रॉफिट राहिलं होतं. म्हणजे मला काहीच प्रॉफिट राहत नव्हतं. फक्त मी पैसे लावत होते. खाद्य संपलं, सगळं संपलं. कारण सुरुवात तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं आहे, 0पासून केली आहे. त्यामुळे आपल्याला सगळं उभं करायला मला फक्त पैसे लावावं लागत होते. पैसे इन्कम येण्याचं साधन माझ्याकडे काही नव्हतं. जेव्हा माझी बॅच म्हणजे पहिली बॅच माझी जेव्हा अंड्यावर आली, म्हणजे 150 ते 200 कोंबड्या माझ्याकडे सुरुवातीला, त्यातले काय मेल्स आपण 50 पकडले तर 100 कोंबड्या त्या अंड्यावर यायला मला साधारणतः 4 ते 5 महिने लागले. 4 ते 5 महिन्यानंतर माझं इन्कम सुरू झालं. तोपर्यंत आपल्याला पैसे तर लावावं लागत होते, त्यांना खाद्य तर लावावं लागत होतं. बऱ्याच लोकांची अपेक्षा असते की व्यवसाय सुरू केला की पैसे यायला पाहिजेत, पण जेव्हा आपण व्यवसाय शून्यापासून सुरू करतो तेव्हा आपल्याला पैसे लावावेच लागतात. जसा हा व्यवसाय आपला वाढत जाईल तसं आपल्याला यामधून इन्कम वाढत जातं. सुरुवातीलाच खूप आपल्याला लाखात पैसे राहावे अशी अपेक्षा तुम्ही ठेवू नका. लाखात पैसे राहतील, पण कधी? जेव्हा आपल्याकडे अनुभव असेल, चांगलं नॉलेज असेल आणि आपण त्यांची काळजी घेऊ. एक आपल्याला जीव सांभाळायचा आहे, सजीव जीव सांभाळायचा आहे. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही. एका आईला विचारा, तिचं बाळ सांभाळताना तिला किती तडजोडी कराव्या लागतात, त्याप्रमाणे आहे. बाह्य अंगावरून त्यांची मुवमेंटवरून, हालचालींवरून, पक्षी झुरायला लागला की नेमकं काय होतंय, गर्दी करून बसला की का असं होतंय, पक्षी जास्त खाद्य खात नाही तर काय करावे लागेल, या प्रत्येक छोट्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. आणि या गोष्टी आपल्याला जेव्हा आपण प्रत्यक्षात ग्राउंडमध्ये सुरू करू तेव्हाच आपल्याला दिसतात. त्यामुळे मी सगळ्यांना सांगत आहे आणि अजून पण सांगते, सुरुवात करा, व्यवसाय करा, छोट्यापासून सुरुवात करा. व्यवसाय आपोआप वाढत जाईल जेव्हा तुमचा अनुभव आणि तुमचं नॉलेज इथं काम करेल. आणि प्लस तुम्ही कष्ट करायची जर तुमच्यात ताकद असेल तर तुम्ही हा व्यवसाय वाढत जाईल. तर काही वेळेस थोडं नुकसान झालं, अचानक 10 कोंबड्या मेल्या, तर बरेच लोक डिप्रेशनमध्ये जातात. रिस्कच आहे, नुकसानच आहे की त्यामुळे ते व्यवसाय करायला नको म्हणतात. पण असं नाही आहे. तर नफा ऐकून तुम्ही या व्यवसायामध्ये येऊ नका, कारण नाण्याला 2 बाजू असतात. इथं प्रॉफिट आहे तर नुकसान पण आहे. एखाद्या बॅचला तुम्हाला लाखो पैसे राहिले असतील तर एखाद्या बॅचला तुम्हाला लाखो रुपये लावावे लागतील आणि काहीच इन्कम राहणार नाही. तर या दोन्ही पण गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतात. जेव्हा म्हणजे लोक फक्त सांगतात की लाखोत कमाई, हो आहे, खरं आहे, पण नुकसान पण आहे. दुसरी बाजू पण तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळं सुरू करताना एखाद्या पोल्ट्री फार्मला व्हिजिट द्या तुमच्या जवळ आसपासच्या. प्रत्यक्षात ते कसं काम करतायत ते बघा. नेमकं एक्झॅक्ट त्यांना काय करावं लागतं, त्यांची व्यवस्थापन कशी आहे ते तुम्ही लक्षात घ्या. त्यावरून तुम्हाला समजेल म्हणजे ग्राउंडमध्ये म्हणजे प्रत्यक्षात आणि सांगण्यात किती फरक असतो.
एखादं चांगलं ट्रेनिंग घ्या, तुम्हाला नॉलेज येईल, माहिती येईल. नॉलेज प्लस कष्ट, आणि जेव्हा तुम्ही लाईव्हमध्ये करता थोडंफार नुकसान होईल, 6-7 महिने लागतील चांगलं शिकायला, पण परत जेव्हा एकदा तुम्ही शिकताल तेव्हा व्यवस्थित होईल सगळं. आता सुरुवात ऑक्टोबरच्या 2024 मी केली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे मार्चपर्यंत, खरंच मार्चपर्यंत खूप म्हणजे नुकसान होत होतं. एक पाऊस, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पावसाळ्यामध्ये खूप कोंबड्या वगैरे मरत होत्या, म्हणजे एकमेकांच्या अंगावर गर्दी करून बसत होत्या. पाऊस तर काय आतमध्ये येत नव्हता, आपण सगळी ताडपत्री लावलेली आहे शेडला. हा पण असं का होतं, तर पोल्ट्रीमध्ये लसीकरण, औषधं याला व्हॅल्यू आहे ना, त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा पण जास्त व्हॅल्यू हे टेम्परेचर मेंटेन करण्याला असते. मग ते जास्त थंड पण नाही झालं पाहिजे, आणि आता उन्हाळा आहे, ऑब्व्हियसली जास्त गरम पण नाही झालं पाहिजे, म्हणजे मीडियम राहिलं पाहिजे. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला जास्त गरम झालं, आपण फॅन लावतो, AC लावतो, त्याप्रमाणे यांना कसं आपल्याला व्यवस्थापन चांगलं करता येईल. जास्त गरमी झाली तर आपल्याला त्यांना थंड वातावरण कसं देता येईल, पाणी शिंपडून घेऊ शकता, किंवा जास्त थंड झालं तर गरमी कशी करता येईल, हे आपण दोन्ही पण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यामुळे प्रत्यक्षात म्हणजे सांगण्यात आणि स्वतः करण्यात खरंच खूप अंतर आहे. फक्त नफा ऐकून या व्यवसायात येऊ नका, तोटा पण असतो. तुमच्यामध्ये दोन्ही पण सहन करण्याची ताकद असेल, म्हणजे तुमच्याकडे एका बॅचला जर तुम्हाला लाखोत पैसे राहिले आणि दुसऱ्या बॅचला तुम्हाला जर 50,000 60,000 लॉस झाला, तर तुम्ही ते पण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे फक्त निगेटिव्ह विचार करू नका, दोन्ही पण गोष्टी आहेत. आपण इथं आपला लॉस कमी करू शकतो, कारण आपल्या व्यवस्थापनावरच असतं, म्हणजे आपल्या लसीकरणावर, औषधांवर, यावरच सगळं डिपेंड असतं. त्यामुळे तुम्ही जरा थोडी जास्त मेहनत घेतली, म्हणजे थंड, म्हणजे फक्त टेम्परेचर, औषधं, लसीकरण यावर तुम्ही जास्त फोकस केला, तर तुमचं नुकसान कमी होऊ शकतं आणि तुम्हाला चांगला प्रॉफिट होऊ शकतो. तर सुरू करावा का नाही, तर पहिली गोष्ट सगळ्यांना माहीत आहे, मार्केट चांगलं आहे. ते आपल्या मालाला, आपण जे काम करतो त्याला मार्केटमध्ये खरं चांगली मागणी आहे. त्यामुळे सुरू करायला काही अडचण नाही आहे. प्लस अंड्यातून उत्पन्न आपल्याला मिळू शकतं, पिल्लांची विक्री करू शकतो आपण. प्लस त्यांचं जे खत असतं, विष्ठा असते, ते सुद्धा चांगलं खत म्हणून शेतीमध्ये वापरलं जातं. म्हणजे आपल्याला इथं खूप प्रकारे इन्कम आहे. आपल्याला अंड्याच्या उत्पादनातून रोज कॅश फ्लो होऊ शकतो, म्हणजे अंड्याच्या उत्पादनातून आपल्याला त्यांचा खाद्याचा खर्च निघू शकतो एका महिन्याचा. हा पण जर तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांना खाद्य दिलं, पौष्टिक खाद्य दिलं, कॅल्शियम दिलं, तर कोंबड्या चांगल्या प्रकारे अंडे घालतील. म्हणजे गावरान कोंबड्या काय दररोज अंडे घालत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. 1000 कोंबड्यांमागं मी आता तुम्हाला अंड्याचं प्रमाण सांगते, म्हणजे टक्केवारीमध्ये सांगते. आता बरेच म्हणतात 1000 कोंबड्या 500 अंडे, पण असं नाही आहे. 1000 कोंबड्यांमागं 30 ते 35% अंड्याचं प्रमाण आहे. म्हणजे किती, म्हणजे 1000 जर आपल्याकडे स्पेशल लेअरच्या कोंबड्या असतील अंड्याच्या, तर आपल्याला 300 ते 350, म्हणजे आपल्याला 300, जास्तीत जास्त 350 याच्या आसपासच अंडे सापडतील. मी व्यवसाय सुरू करायच्या आधी यूट्यूबवर टाकत होते पोल्ट्री व्यवसायाचा फायदा वगैरे, पण तिथं कुणी सांगितलं नाही की गावरान कोंबड्यांचं म्हणजे अंडा किती काय. फक्त गावरान कोंबड्या दररोज अंडे घालत नाही. आपल्याकडे 1000 कोंबड्या असतील, लईत लई उन्हाळ्यामध्ये तर 250 पकडा, आणि हिवाळ्यात, थंडीमध्ये, पावसामध्ये तरी 300 ते 350 प्रमाण तुम्हाला राहील. म्हणजे एक महिन्याचं सरासरी तुम्ही 300 पकडा. 1000 कोंबड्यांमागं दररोज तुम्हाला डेली 300 अंडे येतील. म्हणजे डेलीचे 300 अंड्यांचे पैसे किती होतात ह्याचा हिशोब करा. तुम्हाला महिन्याला खाद्य कितीचं लागतंय ते बघा, आणि आपल्या अंड्याच्या पैशातून खाद्याचं पैसे वजा होतंय का ते बघा. म्हणजे याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करा, एक आधी पेपर वर्क करा. म्हणजे तुमचा फार्म, आपल्याला पैसे कुठं लावायचे, तर मी पहिलं सांगितलंय पैसे कुठं लावायचे आपल्याला. तर एका पक्षाला, म्हणजे सुरुवातीपासून ते विक्रीला येईपर्यंत एक्झॅक्ट एका पक्षावर आपल्याला किती पैसे लावायचे आहेत, म्हणजे थोडक्यात एका कोंबडीला खर्च किती येतो, अशी मला एक दादाची कमेंट आली होती. तर आपल्याला एक पक्षी वाढवण्यासाठी 200 रुपये ते 250 रुपयेपर्यंत खर्च आपल्याला येऊ शकतो. त्यामध्ये खाद्य, तिला लागणारं औषध, तापमान, तर सगळ्याचा सारासार विचार करून आपल्याला एका कोंबडीला 250 ते 200 रुपये खर्च होणार आहे एका पक्षाला 5 ते 5.5 महिन्यामध्ये वाढवण्यासाठी. तर पक्षी विक्रीला येतो 5.5-6 महिन्यामध्ये.
तर तोपर्यंत आपल्याला 250 रुपये लावावं लागणार आहे त्या पक्षाला. जर तो पक्ष आपला 500 रुपयाला 550 रुपयाला गेला, आपल्याला 300 ते 250 रुपयाचं प्रॉफिट आपल्याला राहील 5 ते 6 महिन्यामध्ये. म्हणजे आपले लावलेले पैसे तर वसूल होतात, प्लस आपल्याला 250 रुपये खर्च होतो. पण दुसरी बाजू ऐकून घ्या, जर ती कोंबडी दगावली, ती कोंबडी मेली, तर आपले पैसे पण राहिले आणि आपल्याला प्रॉफिट पण राहिलं. त्यामुळे व्यवस्थापनावर सगळं डिपेंड आहे. आणि कमी काळात चांगला पैसा देणारा हा व्यवसाय आहे. पण जर तो पक्षी दगावला आता सांगितल्याप्रमाणे, तर आपला प्रॉफिट पण राहिला आणि आपण लावलेली मूळ आपली अमाऊंट पण राहिली. 1-2% मॉर्टेलिटी हे ठीक आहे आपल्याला, पण जास्त मॉर्टेलिटी झाली तर हा बिझनेस करूनच काही उपयोग नाही आहे. खरं सांगायचं झालं तर सुरुवातीला नुकसान होऊ द्या. तुम्ही म्हणताना असं काय, सुरुवातीला नुकसान होऊ द्या. सुरुवातीला तुम्ही त्या चुकातून शिकत जाताल. तुमच्याकडून काही चुका झाल्या, आता थोडक्यात तुम्ही फार्ममध्ये आलात, तुम्हाला दिसतंय पक्षी बसलेले आहेत, तुम्हाला दिसते आता पक्षी झुरून बसला, तुम्हाला वाटलं जाऊ दे असंच असेल, दुर्लक्ष केलं त्याच्याकडं. पण त्याचे परिणाम आपल्याला नंतर 4 ते 5 दिवसांनी, 1 आठवड्याने, 2 आठवड्याने दिसतात. तो पक्षी जर आपण लगेच बाजूला काढला नाही, तर त्या पक्षाची लागण दुसऱ्या पक्षाला येते. 50 ते 100 पक्षी एकाच खाद्याच्या भांड्यात खाद्य खातात, पाण्याच्या भांड्यात पाणी पितात. त्यामुळे ती लागण आपल्याला दिसत नसतं, पण इनडायरेक्टली आपल्या एका पक्षाची 2 पक्षाला होते, 2 पक्षाची 4थ्या पक्षाला होते. त्यामुळे जेव्हा आपण बघतो ना, लगेच ते पक्षी बाजूला काढून ठेवायचा, त्याला सेपरेट खाद्य पाणी करा. तो व्यवसाय चांगला आहे, म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त पैसे देणारा व्यवसाय आहे. कमी कष्टामध्ये म्हणजे कमी काम आणि जास्त दाम. सुरुवातीला जेव्हा माझ्याकडे 100 ते 150 कोंबड्या होत्या ना अंड्याच्या, तर मला 40 ते 50 अंडे सापडत होते दिवसाचे. म्हणजे मला महिन्याला झाले 40 अंड्याचे झाले 4-12, म्हणजे 12,000 रुपये महिन्याला झाले. आणि 13-14 हजार रुपये मला खाद्यालाच लागत होते. म्हणजे सुरुवातीला मला 4 ते 5 हजार रुपये मला खिशातून माझ्या टाकावं लागत होते. मी पण डिप्रेशनमध्ये जात होते, बाबा का करावा व्यवसाय, आपलं कष्ट जातं आहे, आपला वेळ जातो आहे, आपल्याला बिझी राहावं लागतं आहे, प्लस इन्कम तो सोडा, पण आपल्याला वरून पैसे टाकावे लागतात. आणि याच कारणामुळे बऱ्याच लोकांचे फार्म बंद पडलेले आहेत. म्हणजे आपली तरी अवस्था खूप चांगली आहे असं समजायचं आणि व्यवसाय कधीही एकदा चालू केलेला बंद करायचा नाही. कारण काही लोकांचे म्हणजे जे लावलेत पैसे ते सुद्धा वापस येत नाहीत, तरी हा व्यवसाय चालू ठेवतात. म्हणजे आपल्याला 4 ते 5 हजार रुपये, 10,000 रुपये राहिले तरी त्यामध्ये तुम्ही समाधान माना. कारण सुरुवातीला आपल्याला अनुभव येत असतो. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही कितीही पैसे वता, तो अनुभव आपल्याला कुणी विकत देत नसतं. त्यामुळे सुरुवातीला जरी कमी अमाऊंट तुम्हाला राहिली, कमी उत्पन्न तुम्हाला राहिलं, तरी तुम्ही नाराज होऊ नका. हा व्यवसाय चालू ठेवा. एक दिवस तुम्हाला नक्कीच हा व्यवसाय सक्सेसफुल बनवून. आपण त्यासाठी तुम्हाला संयम हवा. मुळात पोल्ट्रीमध्ये संयमच हवा. सुरुवात केल्या दिवसापासून लगेच इन्कमची अपेक्षा ठेवू नका. हळूहळू जेव्हा आपले पक्षी वाढतील, संख्या वाढेल, आपल्याला चांगल्या प्रकारे नॉलेज येईल, अनुभव येईल, त्यावेळेस साहजिकच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. कारण तुम्ही कष्ट केलं तर फळ आहे. पण लगेचच सुरुवातीलाच अपेक्षा ठेवू नका. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जरी एखाद्या वेळेस लॉस झाला तरी लगेच बंद करू नका, डिप्रेशनमध्ये जाऊ नका. व्यवसाय चालू ठेवा. काम चांगलं आहे, पैसे पण आहेत चांगले. पण मी तुम्हाला सांगितलं, पण मार्केट कमी जास्त होत जातं. कधी एखाद्या वेळेस जास्त वाढतं, जसं की आत्ता जास्त चांगलं वाढलं आहे, कधी एखाद्या वेळेस कमी होतं. त्याप्रमाणे तुम्ही एखाद्या पोल्ट्री फार्मला व्हिजिट द्या. एखाद्या व्यक्तीने व्यवसाय सुरू केलेला असेल तर त्याच्यासोबत चर्चा करा, चांगलं ज्ञान घ्या, म्हणजे ट्रेनिंग घ्या, यूट्यूबवरून माहिती घ्या. तेव्हा हा व्यवसाय सुरू कराल. तरी तुम्हाला तेव्हा 100% नॉलेज नसेल. जेव्हा सुरू करता थोड्या दिवसांनी हळूहळू अनुभव येत जाईल आणि एक यशस्वी पोल्ट्री उद्योजक तुम्ही बनतालच. सातत्य पाहिजे आणि कष्ट करण्याची ताकद पाहिजे. तर सुरुवातीला मला पण पाहिजे असा इन्कम राहत नव्हता, तरी पण मी हा व्यवसाय चालू ठेवला आणि आज ते दिवस बदलले. त्याप्रमाणे तुमचं पण असं एखादा दिवस येईल. त्यामुळे व्यवसाय सुरू करा आणि चांगले कष्ट करा, प्रामाणिक मेहनत घ्या. तुम्हाला पण माझ्यासारखं फळ चांगलं मिळेलच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच चांगल्या नवनवीन व्हिडिओसाठी आणि खरी प्रॅक्टिकल आणि अनुभव आधारित जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फॉर मॉडर्न बिझनेस अँड मॉडर्न फार्मिंग. धन्यवाद.